पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली परदेशात गेलेल्या डेलिगेशनची भेट। सर्वपक्षीय खासदारांसोबत मोदींनी साधला संवाद। धर्माच्या आधारे दहशतवाद आम्हाला मान्य नाही, मोदींनी ठणकावलं। प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त होण्याचे जयंत पाटलांचे संकेत। नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शरद पवारांना विनंती, तर प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट। अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटलांशी कोणतीही चर्चा नाही, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। तर प्रवक्ते आमदारांनी काही बोलू नये, निर्णय घ्यायला मी खंबीर आहे, अजित पवारांनी केलं स्पष्ट। कोणाचाही बाप काढणं चुकीचंच आहे, नितेश राणेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना दिली समज। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी। विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश। मद्यावरील शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय। उमरा अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही लोकलमधील मरण यातना सुरूच। गर्दीमुळे दिवा स्टेशनवर एसी लोकलचे दरवाजे लागेनात, मनसे आक्रमक। ठाणे रेल्वे स्टेशनवर धडक मोर्चा। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं नेमली एसआयटी। सर्व धर्मादाय रुग्णालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणार। धर्मादाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। राज्यात आज 89 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू। राज्यात सध्या कोरोनाचे 615 सक्रिय रुग्ण। फाशीची रील बनवण्याच्या नादात युवकाला बसली फाशी। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधील घटना। सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे वाचला जीव। फाशी बसलेल्या युवकाची प्रकृती गंभीर। ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरातील एका शाळेत गोळीबार। 11 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी। शाळेतील विद्यार्थ्यानंच गोळीबार केल्याचा पोलिसांचा संशय, तपास सुरू।